सचिन मांडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावा आपण. मॅन ऑफ द मॅच प्रथमतः करण पवार ज्यांनी सुरुवात केली गोलंदाजीची आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी चांगला खेळ करत असताना ज्यांनी तलेगावाडे टीमला थांबवलं, मोठी धावसंख्यांपासून दूर ठेवलं आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी त्याला शुभेच्छा दिल्या जातात. नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या मोहपे टीमला शुभेच्छा असतील आणि बाबू 11 मांडे अर्थात जे बाबू मांडे आहेत पुरस्कर्ते तलेगावाडी टीमचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करून घ्यावा अशी विनंती आम्ही या ठिकाणी करतोय. वरद विनायक क्रिकेट टीम आयोजित वैकुंठ वासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी 2025 हे सुंदर पर्व अर्थात 5वं वर्ष आणि या 5व्या वर्षामध्ये आजचा हा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामधली सुरळीत मॅच चालू झाल्यानंतर पहिली मानाची आणि सन्मानाची मॅच आपण पाहिली असेल. आई गावदेवी क्रिकेट टीम मोहपे आणि त्यांच्या विरोधात बाबू मांडे 11 तलेगावाडी, जे तलेगावाडी टीमनं शेवटपर्यंत प्रयत्न केला. धावा कमी होत्या. मी आधीच उल्लेख केला गेला की तलेगावाडी टीमकडे अशी गोलंदाजी आहे ना, कधीही सामन्यामध्ये युटर्न देऊ शकेल आणि तोच युटर्न हर्षद पाटीलला बाद केला आणि त्यानंतर 6 मध्ये 3 धावा पाहिजे असताना अगदी एक चेंडूवरती 2 धावा अशी शेवटचा क्षण आला गेला आणि रोमांचक सामना अगदी जे आपण म्हणतो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून कांड्रोली गावाला अगदी गवसणी घालणारा फटका षटकार. मोपे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती की आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि विनंती आयोजकांच्या वतीने की आयोजकांशी आपण या ठिकाणी लगेच संभाषण करावं. पहिल्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. हा चेंडू थोडासा डीपमध्ये राहिला. गरंगल चेंडू चाललाय अगदी मिडॉनमध्ये, अगदी शॉर्ट मिडॉनमध्ये या चेंडूला अडवलं जातं. एकच धाव्या असं वाटलं की या बॉलवरती एक धाव येते की काय, परंतु थांबवलं गेलं ते विनायक मोरे या खेळाडूला. निकेश पाटील आणि विनायक मोरे GB स्पोर्ट्स अगदी आपण पाहतोय वारदोली संघ आहेत. दोन्ही संघ अगदी त्यांच्या मैत्री संबंधातले संघ आहेत. त्यांनी अगदी त्यांची जर रस्त्याचा जर आपण विचार केला तर एका रोडमध्ये असलेले हे दोन्ही संघ आपल्याला खेळ करत असताना हा चेंडू थोडासा बॅटची इनर एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये संदेश पाटील सर यांना आपण पाहतोय, जे विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय. मी जरूर उल्लेख केला की अगदी कमी कालावधीमध्ये ज्यांचा चॅनेल 24 लाईव्ह ज्यांनी काढला आणि तदनंतर कमी कालावधीमध्ये त्यांचा नावाचा अगदी आखाती मीटर म्हणेन राज्य सोडून जरी महाराष्ट्राने अगदी वेगवेगळ्या राज्यामधले त्यांनी स्पर्धा कोणते इव्हेंट्स असो या सर्व कव्हर करत असताना का कव्हर केल्या तर माझ्याकडे असलेली कौशल्यता, माझ्याकडे असलेली क्वालिटी आणि क्लॅरिटी त्या कारणास्तव आपण पाहतोय यांनी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ते जास्त मीटर म्हणेन 24 लाईव्ह जे त्यांचा चॅनल आहे, जो त्यांचा वाहिनी आहे, ती पूर्णपणे त्यांची सर्व टीम आहे ती सांभाळतात. परंतु जे घर बसल्या त्यांना काय कमी आहे हे पूर्णपणे त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देत त्यांची टीमसुद्धा आहे ना, त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा व्यक्त करूया. कारण ज्यावेळेस तुमच्याकडे टीम स्पिरिट असेल ना त्यावेळेस तुम्ही बरंच काय साध्य करू शकता आणि त्यांचं टीम स्पिरिट आहे ना तो फार विलोकने पाहायला मिळत आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिला झटका मिळतोय तो GB स्पोर्ट्स GB स्पोर्ट्स वारदोली टीमच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या बोर्ली टीमच्या गोलंदाज दर्शन पाटील या गोलंदाजाला 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या फक्त 6 अंकावरती, ज्याने पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. सुरुवात केली दमदार, परंतु सुरुवातीला सातत्य टिकवणं थोडंसं सातत्य टिकवायचं होतं, परंतु हे सातत्य टिकवता आलं नाही आहे ती वारदोली टीमच्या या खेळाडूंना. परंतु आता इथून पुढे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ज्या 42 धावा आल्या त्या धावासुद्धा थोड्याशा खडतर प्रवास झाला होता मोहपे टीमचा. तसाच पॅनल्टीचा पूर्णपणे मी आधी उल्लेख केला अक्षय आमरे की तुम्ही एक चूक क्रिकेटमध्ये ज्यावेळेस करताना त्यावेळेस तुम्हाला शेवटचा क्षण आहे ना तो तुम्हाला खऱ्या अर्थानं गोड मिळाला जात नाही आणि तो गोड क्षण मिळाला असा कदाचित तलेगावाडी टीमला, पण तो आले लेट आणि 2 धाब्यांचं पॅनलाइज केल्यानंतर त्या मॅचमध्ये परास्त व्हावं लागलं. परंतु इथून पुढे आपण त्या चुका झाल्या त्या नक्की सुधारायची शुभेच्छा त्यांना व्यक्त करूया. पहिला ओव्हरचा खेळ सुरू आहे जिथे शेवटचा बॉलचा खेळ आता बाकी असेल. P1चं पहिलं षटक दर्शन पाटीलवरती टाकला विश्वास. त्यानंतर दर्शन पाटीलनं पुढचे चेंडू आहेत ना फार सुरेख फेकत असताना आत्तापर्यंत धावा लागल्यात त्या एक खेळाडू बाद झाल्यानंतर 7 धावा. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधला राऊंड विकेटने मारा करतो. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून, परंतु बॅट अँड बॉलचा टेकने प्रॉपर कनेक्ट होत नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. मायरा राजवीर 11
बोर्ले या नावानं खेळ करणारा हा बोर्ले संघ आज मैदानावरती प्रथमतः टॉस जिंकला. तो बोर्ले संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि तदनंतर पहिल्या बॉलवरती बॅटिंग करत असताना वारदोली टीमची धावसंख्या षटकारानं सुरुवात केली. असं वाटलं की पहिलं पॉवर प्ले 15 धावसंख्ये प्लस असं मिळतोय की काय, परंतु तदनंतरचं दर्शन पाटीलनं केलेलं कमबॅक त्या मॅचमध्ये थोडंसं बॅकफुटला टाकलं ते वारदोली टीमसाठी. परंतु काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. अजूनही 4 ओव्हर अर्थात 24 चेंडू बाकी आहेत. अगदी लयमध्ये असलेला बोर्ले संघ दुसऱ्या बाजूला वारदोली संघाला अभ्यास करता पूर्णपणे या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण एक चांगला खेळाडू आपण पाहतोय बोर्ले टीमकडे, चांबोसारखा खेळाडू आहे, संदेश पाटील, असे चांगले चांगले खेळाडू त्यांच्या टीमकडे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या धावा कराल ना तेवढ्या धावा कमी असतील त्या वारदोली टीमसाठी. पाहूया इथून पुढे आता काय घडलं जातं या मॅचमध्ये जिथे शांत क्रिकेट सुरू आहे. मोपे टीमचे कर्णधार प्लीज आमचे अक्षय जांभळे त्यांच्याशी थोडासा आपण संपर्क साधा. कारण जे रूल्स आहेत, जे डिसिप्लिन आहेत ज्या टेनिस क्रिकेटच्या, त्या तुम्हाला या ठिकाणी फॉलो कराव्याच लागतात. त्याच्यामुळे आम्ही विनंती करतोय की आपण प्लीज आयोजकांशी अर्थात अक्षय आंबरे यांच्याशी संपर्क साधा. सेकंड ओव्हर घेऊन येतो तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. सर्व युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं षटक फेकलं दर्शननं, त्यानंतर शुभम पाटील हा गोलंदाज वापरला जातो. यंग टॅलेंट आहे, बघूया कशा प्रकारे खेळ करतोय. पहिलाच बॉल अपड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का चेंडूपर्यंत, पोहोचलेत. अगदी पायानं अडवण्याचं काम केलं. त्याला माहिती आहे झेल जरी कठीण असलं तरी 4 धावा वाचवणं फार गरजेचं आहे. हे एफर्ट्स असणं क्रिकेटमध्ये आपल्याला खेळामध्ये खेळण्याची संधी निर्माण करून दिले ना तर आपल्याला आपली काय मी तर म्हणेन काबिल आहे, आपल्यामध्ये काय गुणवत्ता आहे, आपल्याला बॅटिंगसाठी घेतलं आहे का फिल्डिंगसाठी घेतलं आहे की बॉलिंगसाठी घेतलं आहे, हे 100% इनपुट देणं फार गरजेचं असतं. ते देत असताना क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल ते डीप एक्स्ट्रा कव्हरजवळ चेंडूला अडवलं गेलं. 4 धावा असं वाटलं मिळतात की काय वारदोली टीमसाठी, परंतु रोखल्यात त्या 2 धावा. हा चेंडू आपट्रॅकर आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू फसला आहे. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहे चांबो, परंतु या चेंडूला जज करणं थोडंसं कठीण झालं आहे. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या झाली ती 11 अंकावरती. 4 धावसंख्येचा येतोय चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या झाली आहे ती 25 या अंकावरती. या ओव्हरमधले चेंडू शिल्लक राहिलेत ते शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा दिल्यात त्या तब्बल 18 धावा. शुभम पाटीलवरती वारदोली संघाचे 2 फलंदाज विनायक मोरे आणि महेश पाटील हे बरंच आहेत त्या मॅचमध्ये. चांगली धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा कमी असल्या तरी या मॅचमध्ये आम्ही चांगला खेळ साकारू शकतो असे सांगत असताना महेश आणि विनायक या 2 खेळाडूंना आपण पाहतो. शेवटचा बॉल दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामधील आपल्याला शुभम पाटील फेकताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑफस्टिक ऑफ स्टंप ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक संदेश पाटील यांच्या हातामध्ये या चेंडूला विसावला जातोय. शेवटचा बॉल फेकला निर्धाव आणि 2 षटकानंतर टोटल धावसंख्या झाले. बॅटिंग करत असताना वारदोली टीमची एक खेळाडू बाद झाल्यानंतर 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय तो वारदोली संघ. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या ती 25. इथून पुढे आता चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि 18 बॉलवरती किती धावा येत आहेत वारदोली टीमसाठी. एक खेळाडू बाद झालाय निकेश पाटीलला एक षटकार ज्याने मारला होता परंतु तदनंतर काही करता आलं नाहीये. संदेश पाटील यांचा बॉल अप ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहेत. हा झेल सुटलाय. क्रिकेटमध्ये या चुका तुम्हाला बारीक बारीक चुका आहे ना क्रिकेटमध्ये तुम्हाला विजयासाठी सेकंड इनिंगमध्ये ज्या वेळेस तुम्ही धावा चेस करता नेहमी आम्ही उल्लेख करत असतो या धावा तुम्हाला अगदी दूर ठेवत असं विजयापासून. जय आणि पराजय खऱ्या अर्थानं आपण आधीची पहिली मॅच पाहिली असेल अगदी 1 रनसाठी अगदी झगडत होता तो मोपे संघ, परंतु जर कदाचित लवकर दाखल झाला असला दलेगाववाडी संघ तर कदाचित धावा जास्त करायला लागल्या असत्या त्या मोपे टीमला. परंतु अगदी पॅनलाईजला सामोरं जावं लागलं दलेगाववाडी टीमला. त्यानंतर बेनिफिट मिळाला तो टीम मोपेला. परंतु या बारीक बारीक चुका अशा बारीक बारीक तुम्ही जर सोपे झेल सोडले तर मॅचपासून बॅकफुटला येऊ शकता. हा चेंडू अगदी फिरून अगदी
नटरंग स्टाईलनं अगदी झटका देण्याचा प्रयत्न होता, परंतु अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला जातोय. अगदी संदेश पाटीलकडे फार मोठा अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरची खेळ करत असताना अगदी रनअप कमी आहे आणि जी खांद्याचा वापर केला जातोय ना, टानचा वापर बघितला जातोय संदेश पाटील यांच्या माध्यमातून. जो स्ट्रायकरवरती खेळाडू आपण पाहतोय विनायकला, आणि विनायकचा कसा टान्स वापरतोय तशा प्रकारची गोलंदाजीची फिरवण्याची किमया संदेश पाटील करतात. फ्लोअर फुलटॉस बॅटवरती कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट जवळ चांगला फील्ड करतात. एक डाव कंप्लीट, दुसऱ्या डावेचा प्रयत्न थोडासा थांबवला जातं या बॉलवरती आणि एक सिंगलच्या बरोबरीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती. संघर्ष करावाच लागेल या मॅचमध्ये वारदोली टीमला. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॅटवरती कन्वर्ट केलाय. गॅपमध्ये चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. हा चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध. 4 धाव संख्येचा येतोय. विशाल पाटील सर सांगतायत येतोय चौकार. 4 धावा या बॉलवरती येत आहेत आणि या 4 धावसंख्येच्या बरोबरीनं 31 धावा धावफलकावरती लागतायत. जे शेवटचे आता 2 बॉल या ओव्हरमधले शिल्लक आहे. संदेश पाटील प्रयत्न करतायत का या ओव्हरमध्ये अगदी कमी धावा दिल्या पाहिजेत, कारण आधीच्या ओव्हरमध्ये आल्या त्या तब्बल 18 धावा. हा चेंडू अपड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डेप एक्स्ट्रा कव्हर जवळ चांगलं फील्ड या बॉलवरती केलं आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. आउटफील्ड फास्ट आहे. मी आधीच म्हटलं अगदी लगेच क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. म्हणजे जर चुकी केली ना दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तित करण्याची तर कदाचित अलगट येत असते. जर क्षेत्ररक्षकांकडून चूक झाली तर कंप्लीट होते दुसरी धाव, परंतु जशी दुसरी धावेचा प्रयत्न नाकारला जातोय ना, ते सिंगलवरती थांबावं लागलं. ते महेश आणि विनायक या 2 खेळाडूंना. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधला. संदेश पाटील ऑफ स्टिक द ऑफ स्टंप. चेंडू फेकलाय. विशाल पाटील सर सांगतायत बराचसा चेंडू दूर ठेवलाय फलंदाजाच्या आणि वाईटची अतिरिक्त धाव या बॉलवरती मिळाली जाते. ती वारदोली टीमसाठी 33 धावा धावफलकी. जशी ओव्हर संपेल ना तसा 12वा अतिरिक्त खेळाडू ज्यांनी आपण पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जावं. फुलटॉस बॉल, घुटना टेक, तमाशा देख असा खेळ पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्र निवडला. चेंडू ट्रॅव्हल केला. 6 धाव संख्येसाठी शेवटच्या बॉलवरती येतो षटकार आणि या षटकाराच्या बरोबरीनं 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात 39 वारदोली टीमची. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर रस झाल्या त्या 39 धावा. गोलंदाज वापरला जातोय तो आता दर्शन पाटील. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला. तो फलंदाज महेश पाटील आणि त्याच्या सोबतीला विनायक मोरेच्या बॅटमधून आपण महेश पाटील, मी आधीच म्हटलं महेश पाटीलकडे सुद्धा फार मोठा अनुभव आहे. पार्टनरशिप फार सुरेख होते
आणि त्या पार्टनरशिपची गरज होती वारदोली टीमसाठी आणि ती पार्टनरशिप आता या मॅचमध्ये सुरळीत चालू आहे ती महेश आणि विनायकची. फुलटॉस बॉल, या बॉलवरती बिमरचा हा चेंडू नो आणि नो +4 अशा मिळतात 4 धावा आणि 5 टोटल आल्यात या बॉलवरती. अगदी चांगला खेळ सुरळीत चालू होता. बोर्ले टीमची सुरुवात चांगली केली ती गोलंदाज दर्शन पाटील ज्याने 7 धावा केल्या, एक महत्त्वपूर्ण विकेट. बाईज बिमर साठी या ठिकाणी बोर्लेवाले जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी रिव्ह्यू घेतला. या ठिकाणी आपण पाहूया. थर्ड अंपायर म्हणजे शुभम कदम सर या ठिकाणी वाहिनीवरती पाहिली जाईल. अगदी थर्ड अंपायर आमचे शुभम कदम सर जो चेंडू फेकलाय त्यासाठी रेफर केलंय तिसऱ्या अंपायर्सकडे. नो चेंडू आहे सांगतायत आमचे थर्ड अंपायर, नो बॉल आहे. अगदी फ्लॅटेड असं वाटलं की परंतु कोणतेही प्रेशर न घेता, कारण आधीच षटकार आला होता, टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या बोर्ले टीमनं ओळखलं की या बॉलवरती कदाचित जर चांगला चेंडू असेल तर एक चेंडू आपला वाचेल टाकण्यासाठी, कारण प्रेशरमध्ये आलाय बोर्ले संघ, प्लसमध्ये असेल वारदोली संघ, कारण चांगल्या मॅचमध्ये असं वाटलं की छोटी धावसंख्या लागते की काय, परंतु तदनंतर आलेल्या महेश आणि विनायक यांच्या बॅटमधून धावा या विलोकनीय पाहायला मिळत आहेत त्या वारदोली टीमसाठी. नेक्स्ट बॉल, हा चेंडू चांगला चेंडू फेकला पहा, पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फ्रीडचा बॉल होता. या बॉलवरती बॅट अँड बॉल सायटिंगने प्रॉपर कनेक्ट होत नाही आहे. स्ट्रायकरवरती आपण पाहतोय महेश पाटील आपण पाहतोय ज्यांनी मॅचमध्ये चांगला खेळ साकारला, ज्याच्या बॅटमध्ये आत्तापर्यंत 26 धावेंची चांगली खेळी साकारली जाते आहे ते वारदोली टीमसाठी. 2 चेंडूंचा खेळ संपला, स्कोर कार्ड 50. हा चेंडू डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या मस्तकावरून दस्तक देणारा लॉंग ऑफच्या डोक्यावरून तडाखा पाहायला मिळतोय 6 धावसंख्येचा. 6 धावा मिळतात आणि या 6 धावसंख्येच्या बरोबरीनं 56 धावा धावफलकावरती लागतात. त्या बॅटिंग करत असताना वारदोली टीमचे टॉस जरी हारला असला तरी ओळखलं वारदोली टीमनं की बोर्ले संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. बोर्ले टीमकडे जरी धावा आमच्या जास्त असल्या तरी त्या धावांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु आधीच जर आपण धावा मजबूत बनवल्या तर कदाचित 1-2 विकेट्स घेऊन सेकंड इनिंगमध्ये आपण कमबॅक करू शकतो. हा प्रयत्न असावा वारदोली टीमचा. आपण पाहूया दुसऱ्या बाजूला बारी सबकी बारी आता गाजवते वारदोली संघ, परंतु दुसऱ्या बारीमध्ये आधी कशा प्रकारे खेळ साकारला जाईल बोर्ले टीमकडे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅचमध्ये विश्वास टाकला गेला तो फलंदाज दर्शन पाटील वरती गोलंदाजीवरती, परंतु दर्शनवरती पूर्णपणे बरसतोय तो महेश पाटील, हा अनुभवचा खेळाडू स्ट्रायकरवरती आपण पाहू शकाल. हा चेंडू समोरच्या दिशेने ऑनसाइड क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करेल. वाईडिशमध्ये एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते, एक सिंगल, आणि तदनंतर थोडीशी पैकी सुमार पाहायला मिळाली. यंग गोलंदाज वापरले जातात या अगदी सत्रामध्ये. नवीन गोलंदाजांना प्रमोट केलं जात आहे संदेश पाटील यांच्या माध्यमातून. काय करू नये, कारण अगदी त्यांना सुद्धा नामी संधी निर्माण झाली पाहिजे. त्यांच्याकडे असलेली कौशल्यता हे दाखवणं फार गरजेचं आहे मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, आणि तेच करण्याचं काम आता केलं संदेश पाटील. परंतु दर्शन पाटील त्याच्यावरती आक्रमण जरी केलं असलं तरी हा चेंडू देखना फेकला जातोय. थोडासा भन्नाट वेग पाहायला मिळाला, वेगावरती स्वार झाल्यानंतर नंतर ऑफस्टिक द ऑफस्टम्प चेंडू फेकला जातो विकेट गिव्हरच्या हातामध्ये. शेवटच्या या ओव्हरमधले बाकी राहिले चेंडू ते शेवटचा एक सिंगल बॉल आता बाकी असेल तो गोलंदाज दर्शन पाटीलचा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 57 अंकावरती. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक डाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी थांबवला जाईल आणि एकच धावसंख्येच्या बरोबरीने षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4थ्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे. एक खेळाडू बाद झाल्यानंतर वारदोली टीमची 58 या धावसंख्येवरती.
क्रिश पाटील नवीन शेवटचा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज वापरला जातोय. शेवटचं षटक आहे. हा चेंडू बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या थोडासा बाहेर. विशाल पाटील सर सांगतात हा चेंडू वाईट बॉल आहे. या बॉलवरती अवांतरची एक धाव जोडली जाते आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या झाल्या 59 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला भेटतात. शेवटचं हाणामारीचं षटक आहे. आक्रमण पवित्रा घेतला जातो बॅटिंग करत असताना, परंतु हे दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. मैदानाचा पूर्णपणे अभ्यास या दोन्ही खेळाडूंनी घेतलात, म्हणजे या ओव्हरमध्ये सुद्धा चांगला धावा काढू शकतात. परंतु आता क्रिश पाटीलला कमबॅक करणारं षटक फेकावं लागेल. या बॉलवरती चांगला चेंडू फेकला. अगदी एक बाईटची धाव या ठिकाणी मिळते. संदेश पाटील आपण पाहू शकाल विकेट किपरच्या माध्यमातून कोणती रिस्क घेतली जात नाही आहे डायरेक्ट हिट करण्यामध्ये, कारण स्ट्रायकरवरती महेशला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न विनायकचा सुरू आहे, कारण महेश चांगले फटकेबाजी करतोय. चौपेरी 360मध्ये चेंडू ट्रॅव्हल केले जातात महेश पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज तयार क्रिश. हा चेंडू अगदी फ्रंटफुटला गेले होते. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतोय. कोणता क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल डबल ज्यावेळेस तुम्ही घेताना त्यावेळेस तुमचं अगदी स्कोर कार्ड हे हालत असतं. अगदी तुमचा जो आलेख आहे ना तो थोडासा पुढे जात असतो, उंच अगदी जात असतो, आणि तेच केलं जात आहे त्या मॅचमध्ये वारदोली टीमकडून. ज्या धावा यायला पाहिजेत ते धावा आल्यात आतापर्यंत वारदोली टीमसाठी. टोटल धावा संख्या झाल्या 62 धाबा. पाक सुंदर धावसंख्या उभारले आतापर्यंत वारदोली टीमनं. हा चेंडू फ्रंटफुटला आले होते. अगदी इस्टनच्या डोक्यावरून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये फ्रंटफुटला जाऊन अगदी डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र निवडलं होतं. भन्नाट वेग पाहायला मिळाला. वेगावरती अगदी थोडासा भर दिला. खांद्याचा वापर करत असताना क्रिश पाटीलला पाहू शकाल, जिथे या मॅचमध्ये विश्वास टाकला. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी ज्याला पाचारण केलं या गोलंदाजांवरती आतापर्यंत तरी मी तर म्हणजे शांत ठेवलं या दोन्ही फलंदाजाला, विनायक आणि त्याच्या सोबतीला असलेला महेश पाटील स्ट्रायकरवरती आपण पाहू शकाल. फुलटॉस बॉल. या बॉलवरती नो बॉल हाईट असं सांगितलं जाते की काय या बॉलवरती, पंच या बॉलवरती 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट करत असताना नो चेंडू डिक्लेअर केलाय. आपण पाहू शकाल आधी उंचवलं होतं, हात उभं केलं होतं, आडवं केलं होतं, तदनंतर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावा प्लस 1 अशा 3 धावा या बॉलवरती 65 धावा. बोनसच्या धावा या पूर्णपणे या मॅचमध्ये डोईचढ होत आहेत. त्या माहिरा राजवीर 11 वरोशे अर्थात बोर्ले टीमसाठी वरोशे टीमचे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अजिंक्य भौड यांनी पुरस्कृत केलेला हा बोर्ले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारतोय. हा चेंडू गलंगला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. युवा खेळाडूंना जास्ती संधी निर्माण करून दिली जाते ना, परंतु संदेश एकच असेल युवा खेळाडूंना की आपण 11 खेळाडूमधील खेळ जर आपल्याला आपली जर जागा भक्कम करायची असेल तर तुम्हाला तुमची कौशल्यता, तुमच्याकडे असलेली किमया ही तुम्हाला साध्य करावीच लागेल क्रिकेटमध्ये, तरच तुमचा जागा ही पक्की होत असते पुढच्या मॅचसाठी, आणि क्रिश पाटीललाही साध्य करावा लागेल. हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी, वेगाने धावत येतील लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत एक डाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी महेश पाटील आणि विनायकला आपण पाहू शकाल. पूर्णपणे या मॅचमध्ये विनायक सुद्धा अगदी दमछाक होते धावांसाठी, कारण सिंगल डबलला जास्त परिवर्तित केलं ते वारदोली टीमच्या या फलंदाजानं. शेवटच्या बॉल अगदी या बॉलवरती एक डावाला अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे ती स्कोर कार्डवरती 67 धावा धावफलकावरती. अगदी शांत सुरू आहे बघा बोर्ले टीमची. अगदी जी क्षेत्ररक्षकांची जी व्यूहरचना आहे ती अगदी सुरळीत चालू आहे. त्यांना माहिती आहे जरी धावा असल्या तरीही आपल्याकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. एखादा खराब षटक आलं तर या धावांपर्यंत आपण पोहोचू शकतो, परंतु कोणती रिस्क घेतली जात नाही वारदोली टीमकडून. त्यांना माहिती आहे जर दुसऱ्या धावेमध्ये आपली धाव पूर्ण होते ना, ते धावामध्ये जोखीम उचलण्याचं काम वारदोली टीमचे फलंदाज करतायत. म्हणजे धावा कशा आहेत तेव्हा धावा आल्या पाहिजेत, म्हणजे पुढच्या सेकंड इनिंगमध्ये आपल्याला थोडंसं प्रेशर कमी होऊ शकतं. हा त्यांचा अभ्यास कितपत योग्य असेल हे बघणं तेवढं फार महत्त्वपूर्ण असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे फॉर फर्स्ट इनिंग. पाहूया गोलंदाज क्रिश पाटील शेवटच्या बॉलवरती किती धावा देतोय. स्ट्रायकरवरती मयूरसाठी आडव्या बॅटनं या चेंडूला टोला दिला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न संदेश पाटीलकडे फेकलेला चेंडू अगदी चांगलं मी तर म्हणेन कलेक्शन केलं. त्यानंतर या बॉलवरती विकेट मिळते. रनआउटची एकच धाव या बॉलवरती घेतली जाते. 17 क्रमांक या ठिकाणी पहिलं संपलं आणि पहिल्या 17 नंतर टोटल धावसंख्या झाल्या 68. येणारे आता 30 चेंडू आणि 69 धावसंख्येची गरज आहे. ती मायरा राजवीर 11 बोर्ले या टीमला. परंतु या धावा कशा प्रकारे होतील या ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे मित्र ओंकारजी गुरव. तोपर्यंत पाहूया एक चांगली मित्र म्हणेन
वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृती ट्रॉफी वर्ष 5वं आणि या 5व्या वर्षामध्ये आपण पाहूया ज्या आठवणींना उजाला देणार ही स्पर्धा मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. वेळोवेळी आपण मनामध्ये मी तर म्हणेन जे वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर ज्यांना मी तर म्हणेन वेळोवेळी स्मृतीस अभिवादन करून आपण पाहतोय त्यांच्या नावाची ही स्पर्धा आठवणी पूर्णपणे जाग्या करण्याचं काम हे आयोजन मंडळी करत असते. आसरेवाडी सर्व ग्रामस्थ मंडळ असेल, वरद विनायक क्रिकेट टीम असेल, ही स्पर्धा आपल्याला 4थ्या दिवसामध्ये आज आपण पाहू शकाल जी आली आहे. अजूनही 2 दिवस आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथून पुढे दुसऱ्यासाठी ओंकारजी गुरु असतील. तत्पूर्वी ऐकूया एक समधुर संगीत. धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अडुसष्ट धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. टार्गेट ठेवलं ते 59 धावसंख्येचं 69 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय आणि मोपे संघ वारदुली संघ आपण कॅप्टन आपण इकडे लक्ष द्यायचं आहे, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. चला, टार्गेट ठेवलंय भार्गव 69 या धावसंख्येचं 30 चेंडूमध्ये आणि परंतु बाकी सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय काटेकोर नियमांची अंमलबजावणी केली जाते, कारण एक चांगल्या लेवलची स्पर्धा आपण खेळतोय. त्या कारणानं आपला कंपल्सरी ड्रेसिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही टीमला विनंती, आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला पाहिजे. टार्गेट आहे 69 धावसंख्येचं. त्यानंतर मोपे संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल, आपण आयोजकांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. मोपे टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल, आपण आयोजकांशी संपर्क साधा. पहिल्या इनिंगमध्ये फार चांगला खेळ राहिला. खरं तर वारदुले टीमचा महेश या खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण षटकार चौकार शेवटच्या क्षणाला येत नव्हते आणि अशा वेळेला सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि एक चांगली धावसंख्या धावफलकावरती त्यांनी आणली आहे. खरं तर ज्या टार्गेटपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं ते टार्गेट त्यांनी मिळवलं आहे. आणि समोर आपण बघितलं तर 69 धावसंख्येच्या टार्गेटचा आता कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल बोर्ले टीमकडून हे पाहणं गरजेचं आहे. आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. संदेश पाटील यांना आपण स्ट्रायकर एंडवरती खेळताना पाहणार आहोत. त्यानंतर प्रफुल्ल पाटील चांबो नॉन स्ट्रायक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर त्यानंतर आसरे ग्रामपंचायतीचे माजी
माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय पांडुरंगजी महाडिक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी असेल. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय हर्षद, आमचे परम मित्र, ते सुद्धा या स्पर्धेसाठी फार मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत आणि यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद. आणि वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी या विभागामध्ये गोलंदाज या हा पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, सर्कल भेदलाय आणि स्क्वेअर लेगमधून चेंडू डीपमध्ये वाटचाल करतोय. फिल्डर बघा त्या ठिकाणी फार वेगानं धावत आले त्या ठिकाणी आणि चेंडू अडवत आहेत. शेवटच्या क्षणाला या बॉलवरती अंकित केल्या जातील 2 धावा. 2 धावसंख्येच्या साह्यानं श्रंगाचा श्री गणेश हा केला गेला. धावफलक जाऊन पोहोचलोय ते 2 या आकड्यावरती. पोरले आणि आमचे नारपोलीचे वैभव मुकादम अनिकेत निकम यांचे अगदी जवळचे मित्र, त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कुपकर स्मृतिचषक 2025मध्ये आपलं मनापासून स्वागत. बराचसा मित्रपरिवार अनिकेत निकम, त्यानंतर स्वप्नील कुपकर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्यावरती त्यांच्या प्रेमाखातर खरं तर बरेच जण या स्पर्धेला आपला मोलाचा वेळात वेळ खर्च करून या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया, कारण जसा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा स्वप्नील कुपकर पार पडला तिथून आत्तापर्यंत बरेचशा पाहुण्यांची रेलचेल आपण व्यासपीठावरती बघितली आणि एक मोठी स्पर्धा या स्पर्धेकडे आपण म्हणून पाहतोय. चौक विभागातील नव्हे तर संपूर्ण खालापूर तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी आज या कांडोलीच्या मैदानावरती संपन्न होत असताना 4था दिवस या स्पर्धेचा आहे. गोलंदाज यारा काय पटकायला गावलाय, ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि पहिल्या चेंडूवरती गुडघ्यात टेकवला, पाठवलं जाते चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे, येतोय दणदणीत हा पहिला षटकार. पहिल्या या चेंडूवरती येतोय षटकार. खरं तर पहिलाच बॉल होता चांबोसाठी आणि त्यांनी मागचा गुडघा वाकवला एक आणि त्यानंतर चेंडूवरती आक्रमण चढवलं. फाईन लेगमध्ये डीपमध्ये आला षटकार. ही खरं तर सुरुवात घातक आहे आणि खरं तर षटकार चौकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू. या चेंडूवरती चांगला स्ट्रोक, फक्त सन्मान दिला. सर्कलमध्ये त्या ठिकाणी बॉल अडवला जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल मेड आणि एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. फार चांगली बॅटिंग गेले 3-4 वर्ष आपण प्रफुल्ल पाटील या खेळाडूची पाहतोय, कारण सातत्यपूर्वक ग्रामीणमध्ये चांगला खेळ त्याचा आणि त्यानंतर बऱ्याचशा ओपनच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण त्याला चांगला खेळ करताना बघितलंय. आणि त्यावेळेला बघा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, प्रॉपर कनेक्ट होऊ शकलेला नाही आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, चेंडू उचलणार तोपर्यंत सिंगल फक्त मिळते आणि या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 11 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी होते समाप्त. बारकाऊ धावा जर बघितल्या ना तर तितक्या कमी नाही आहेत. 69 धावा या मैदानावरती बऱ्याच होतात. खरं तर 90 धावा सुद्धा चेस केल्या गेल्यात आणि 24 लाईव्ह इव्हेंटची आपण पाहतोय बाम या ठिकाणी येत असताना कॅमेरामॅनच्या स्वरूपात. खरं तर कॉलेजवरून डायरेक्ट या स्पर्धेमध्ये येतात ते पाहायला मिळतात. ते सलग 4 दिवस त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन आहेत ते या संपूर्ण स्पर्धेची क्षणचित्र त्यांच्या माध्यमातून टिपली जातात. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि पहिलं षटक संपतोय. बोर्ले विरुद्ध वारदोली अशी लढत मैदानावरती चालू आहे. दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानावरती चालू असताना टार्गेट ठेवलं 69 धावसंख्येचं. हे टार्गेटचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा बीतबाद ही महत्त्वाची स्थिती आहे. प्रफुल्ल पाटील आणि संदेश पाटील ही जोडी जोपर्यंत मैदानावरती असेल ना तोपर्यंत खरं तर निश्चिंत असेल टीम बोरले, परंतु त्यांच्या विरोधात आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे पाहावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये संधी होती, त्या संधीचं सोनं केलं. काही चेंडू चांगले सुद्धा टाकले गेले. खरं तर प्रफुल्लसाठी एक चांगला चेंडू त्याला खराब त्याने केलं. फटका सजवला फाईन लेगला आणि ठोकला षटकार. अजिंक्य भाऊड यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ त्यांच्या मुलीच्या नावानं मायरा 11 जानुमन बोरले या नावानं हा संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर बऱ्याचशा चांगल्या स्पर्धेमध्ये चांगले संघ अजिंक्य भाऊड यांच्या माध्यमातून उतरवले जातात आणि त्यामध्ये या स्पर्धेमध्ये हा बोरले संघाचे ते आज स्पॉन्सर पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार.
चांगला फटका, ताकदवर स्ट्रोक, खडे खडे चेंडूला पाठवलं जात आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय, दणदणीत उत्तुंग षटकार. दोन बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती डॉट चेंडू आलता आणि त्यानंतर या चेंडूवरती आलाय षटकार. या फटक्यांची गरज आहे. बरगाव मोठे फटके तुम्हाला सजवावे लागतील, त्याचबरोबर धाबा सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडूपासून तुम्हाला वाचावं लागेल. परंतु जसे जसे निर्धाव चेंडू येतील ना, तितकंसं दडपण वाढेल बॅट्समन बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. गोलंदाजी चांगली होती आहे. या चेंडूवरती आला षटकार. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. इथे मात्र बाल बचावला. कदाचित रनआउटची विकेट इथे मात्र मिळाली असती. वारदोली टीमला डायरेक्ट गोटीने टिपला होता, परंतु खरं तर बचावला फलंदाज प्रफुल्ल. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळते सिंगल. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 18 धावसंख्या, 18 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 22ची स्वरूपात एक धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडवरती आणण्याचा प्रयत्न संदेश पाटील यांचा प्रफुल्लला राहिलाय. प्रफुल्ल सुद्धा यावेळेला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. मोठे फटके त्याला सचवावे लागतील. यावेळेला बघा काय फटका लगवला. हा स्ट्रॉंग झोन आहे खरं तर. फाईन लेग प्रफुल्ल पाटील यांचा. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा येतो चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 22 या आकड्यावरती. चला नवीन बॉल या ठिकाणी घेतला जाईल. आणि कारण त्या ठिकाणी थोडं कंपाऊंड आहे. फार्म हाऊसमध्ये चेंडू गेला तर नवीन चेंडू घ्यावा लागतो. गेल्या वर्षी बघा आयोजक आम्हाला सांगतायत 30-35 चेंडू चांबू यांनी घालवले होते गेल्या वर्षी. आतापर्यंत एक बॉल त्यांनी घालवला. यावेळेला चांगला फटका लॉंग ऑफला. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळेल ती 1 धाव. आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून एखादा फटका जर आला ना पारगाव तर एक चांगल्या स्थितीमध्ये मजबूत अवस्थेमध्ये पाहायला मिळेल ती टीम बोरले. परंतु त्यांच्या विरोधात आतापर्यंत विकास आरिवले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी हा चांगला चेंडू टाकला. ब्रेक थ्रू दिला जातोय पहिला आणि फलंदाज होईल बाद संदेश पाटील. त्यानंतर आपण पाहतोय पाटील फोटोग्राफीचे प्रोप्रायटर पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर ओमकार यादव यांचे फार जवळचे मित्र आहेत आणि ते त्यांचा कामधंदा सांभाळून आपण पाहतो. या स्पर्धेला अगदी जातीनं त्यांची 4 दिवस उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. नवीन फलंदाज रिषभ पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरं फार चांगलं पाहायला मिळालं. एक चौकार षटकार जरूर आला. विकास आरिवले महत्वाची विकेट त्यांनी मात्र घेतली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला शेवटच्या चेंडूवरती. संदेश पाटील यांनी एक षटकार लगावला. वैयक्तिक कोट्यामध्ये चांगल्या धावा जमवल्या. 10 धावा त्यांनी वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या आणि त्यांना आता मात्र मैदान सोडावं लागतंय. आणि त्यानंतर आता रिषभ पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहे. षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी गोलंदाज मनीष पाटील कार्तिकेश पाटील यांच्या हातामध्ये मात्र 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 46 धावसंख्येची गरज. 2 षटकं संपली. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. प्रफुल्लला आता जलवा मैदानावरती दाखवावं लागेल. प्रफुल्लला आता आक्रमण चालवावं लागेल. कारण 18 चेंडू आणि गरज आहे ती 46 धावसंख्येची. गोलंदाज तयार कार्तिकेश पाटील. हा पहिला बॉल. नो चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. विशाल पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी दंडित केलं गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती आणि हा चेंडू 1 धाव देऊन जाईल. एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 24 धावा धावफलकावरती. 18 चेंडूमध्ये आता 45 बनवायचे आहेत.
नो चेंडू पंचाने सांगितलं. खरं तर एक प्रोफेशनल पंच आहेत भार्गव विशाल पाटील सर. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतो. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा कार्तिकेश पाटील, गोलंदाजी मार्कवर पाहायला मेल. स्ट्रायकर एंडवरती प्रफुल्ल. खरं तर या चेंडूवरती जर का मोठा फटका आला असता तर एक चांगली धावसंख्या निर्माण झाली असती, परंतु एकच धाव मिळाली तरी फ्रीट कायम असेल चेंडूवरती. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पुढे एकदा तयार. हा पुढचा बॉल. चांगला फटका. इथे एलिव्हेशन थोडंसं कमी. क्षेत्ररक्षक खातोय चेंडूच्या मागे आणि इथे मात्र झेल सोडला. झेल कोणाचा सोडलाय, परंतु फ्रीट होता या चेंडूवरती आणि त्यानंतर या चेंडूवरती लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 26 या आकड्यावरती. 17 चेंडूमध्ये 43 बनवायचे आहेत. या ओव्हरमध्ये आक्रमण चढवणं गरजेचं आहे. एकाच 2 पोटणे फटके या ओव्हरमध्ये मारावे लागतील प्रफुल्ल पाटीलला, परंतु त्याच्या विरोधाचं बघितलं ना, अगदी जबरदस्त खेळ. गोलंदाजी सुद्धा चांगली होताना पाहायला मिळते टीम वारदोलीची. वारदोली संघ सुद्धा एक दादा संघ आहे. बरेच सकाळी याही खेळाडूंनी या संघाने सुद्धा गाजवला या संपूर्ण विभागामध्ये. याच्या वेळेला फक्त सन्मान दिला जातोय. सिंगलने बढती मिळेल धावफलकाला. धावफलक पोचतोय ते टोटल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हरमध्ये कमी धावसंख्येपर्यंत रोखायचा जो प्रयत्न आहे ना गोलंदाजाचा कार्तिकेश पाटील, तो करताना पाहायला मिळतो. वेगवान चेंडू, अगदी 10-12 पावलांचं रनअप. त्यानंतर चेंडू मैदानावरती हाताळले जात आहेत. मध्येच एखादा चेंडू मागे पुढे केला जातोय, उसळी दिली जाते. हा पुढचा बॉल. चांगला फटका. ताकदीचा उपयोग. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. झेल पकडला जाईल आणि फलंदाज क्रमांक 3 या चेंडूवरती फलंदाज बाद. रोम भोपी त्या ठिकाणी होते, त्यांनी पकडला या चेंडूवरती झेल. लॉंगॉनला ते होते उभे आणि दुसरा फलंदाज टीम बोर्ले टीमचा आता मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. ऋषभ पाटील तितकंसं योगदान देऊ शकलेला नाहीये. उंच पुरा बांधायचा हा खेळाडू होता. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवणं गरजेचं होतं, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं या फटक्यामध्ये आणि त्यानंतर त्यांची जाते विकेट. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वर खेळण्यासाठी भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्याला चांगला खेळ करावा लागेल. प्रफुल्लला साथ द्यावी लागेल. धावांचा ओघ जर आपण बघितला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगला होता. पहिल्या ओव्हरला 11 आल्यानंतर 12 आणि त्यानंतर मात्र आत्तापर्यंत या षटकातील चेंडू संपले टोटल 3 आणि धावसंख्या थोडीशी खाली येताना पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये एकाच 2 मोठे फटके, एकाच 2 षटकार, एकाच 2 चौकार आले तर चांगल्या स्थितीमध्ये अवस्थेमध्ये पाहायला मिळेल टीम माहिरा 11 हनुमान बोरले. गोलंदाज तयार. हा पुढचा चेंडू. आड्या बॅटमधून खेचायचा आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. टप्पा पडलाय तो चेंडू विसावतो. विकेट किपरच्या हातामध्ये हलकीशी उसळी दिली होती आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि शेवटचे आपण पाहतोय 14 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि 42 धावसंख्येची गरज. 14 मध्ये 42 बनवायचे आहेत. षटकार चौकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल, कारण पहिल्या इनिंगमध्ये जे आक्रमण चढवलं, पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा जमवल्या ना बोर्ले टीमनं, त्या महत्त्वपूर्ण ठरल्या जातात. आणि या पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल असल्याचा. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा जमवल्या ना, षटकार चौकार आले, परंतु त्याहीपेक्षा सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि त्याच कारणानं 68 धावा जमवल्या. 69चं टार्गेट ठेवलं गेलं. हे टार्गेट पार करत असताना आतापर्यंत थोडीशी दमछाक पाहायला मिळते टीम बोर्लेची. त्यावेळेला चांगला फटका आडव्या बॅटने खेचलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त मिळेल एकच आणि चांबो मात्र यावेळेला स्ट्रायकर एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने 29 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. 13 चेंडूमध्ये आता 40 बनवायचे आहेत. 13 चेंडूमध्ये 40 धावा. 13 चेंडू. शेवटचा चेंडू या 3ऱ्या षटकातील मैदानावरती बाकी असेल. 12वा प्रतिनिधी आपण तयार राहायचे. जशी ओव्हर संपेल तसं आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. हा पुढचा बॉल. शॉर्ट पिच होता. चांगला फटका. फक्त टॅप केला गेला. खाली क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर फिल्डरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 33 आकड्यावरती. येणारे 12 बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 36 धावसंख्येची असेल गरज.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 33 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉलांनी गरज असेल ती 36 धावसंख्येची. आणि या स्ट्रायकर एंडवरती आता या ओव्हरमध्ये प्रफुल्ला आपण भूषणला आपण मैदानावरती पाहतोय. जास्तीत जास्त प्रफुल्ला स्ट्रायकर एंडवरती आणावं लागेल. या धावसंख्येचा तुम्हाला जर पाठलाग करायचा असेल तर ही ओव्हर फार महत्त्वाची आहे. या ओव्हरमध्ये किमान 20-25 धावा तुम्हाला ठोकाव्या लागतील, आक्रमण चढवावं लागेल. परंतु गोलंदाज जर आपण बघितला ना, तितकाच कसलेला, बराचसा अनुभव असावा पाठीशी असणारा गोलंदाज विकास आरिवले गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यानं षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फेकलं होतं. चांगली गोलंदाजी त्याची आपण बघितली. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील 4थं षटक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. इथे मात्र बघा बॅटची कडा घेऊन चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली होती, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. आणि या एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचते ते 34 या आकड्यावरती. 34 धावा बनवायच्या. आता 35चं टार्गेट आहे. 11 मध्ये 35. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रफुल्ल पाटील विरुद्ध विकास आरिवले. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. परंतु इथे संधी निर्माण झाली आहे आणि डोक्याची घंटा ज्या गोलंदाजाला मैदानावरती गोलंदाजी का दिली विकास आरिवलेला कर्णधारानं, तो या मैदानावरती सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला प्रफुल्ल पाटील या मैदानावरती आता फलंदाज बाद. महत्त्वपूर्ण विकेट खरं तर मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल पाटीलला थांबणं गरजेचं होतं, परंतु मोठ्या फटक्यांची सुद्धा गरज होती आणि मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट जातीये. आणि नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. आज बरेचसे खेळाडू बोर्ले संघाच्या टीममध्ये येईन नाही आहेत. बरेचसे गोलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले नाही आणि त्या कारणानं आपण पाहतोय एक पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या उभारली गेली. 5 ओव्हरमध्ये 68 बनवल्या. 69चं टार्गेट ठेवलं समोर, परंतु विकेट सुद्धा आपण बघितलं तर 3 आतापर्यंत गमावल्या टीम बोर्लेनं. गोलंदाज विकास आरिवले पुन्हा एकदा तयार. थोडासा धीम्या गतीनं टाकला होता बॉल, समोर टाकलेला होता, पण चांगला फटका आणि चेंडूला पाठवलं ते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या आकड्यावरती. 9 चेंडूमध्ये 31 धावा. महत्त्वाच्या विकेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहेर गेलेत, फलंदाज बाद झालेत. मधल्या फळीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत, त्यांना चांगला खेळ करावा लागेल. मोठ्या फटक्यांची भाषा बोलावी लागेल, कारण संघाला गरज आहे. आणि जी संधी तुम्हाला कॅप्टनने दिली ना, त्या संधीचं सोनं या मॅचमध्ये करावं लागेल. आणि या संधीचं सोनं करत असताना फलंदाज आपण पाहतोय ऋतिक पाटील. 2 चेंडूवरती त्याने आतापर्यंत ठोकले 2 चौकार. महत्त्वाच्या क्षणाला जरी प्रफुल्ल पाटील बाद झाला असला, जरी संदेश पाटील बाद झाले असले, तरी आमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. बोर्ले संघासाठी खरं तर लढताना पाहायला मिळतोय या क्षणाला ऋतिक पाटील. 2 चेंडूवरती ठोकले 2 चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवरती. 8 चेंडू 27 धावसंख्येची गरज. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. या षटकामध्ये धावा तुम्हाला खेचाव्या लागतील आणि धावा जमवताना पाहायला मिळाला तो फलंदाज ऋतिक. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, झेल सोडला गेला. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न आणि बघा या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावसंख्येच्या मदतीने रिव्ह्यू या ठिकाणी रनआउटसाठी रिव्ह्यू मातला घेतला जातोय. खरं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज ऋतिक पाटील आणि पंच डाऊटफुल आहेत यावेळेला आणि सांगतायत. आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. विकेट जातीये, फलंदाज बाद. पाच चेंडू आतापर्यंत संपलेत आणि शेवटचा 1 चेंडू मैदानावरती शिल्लक असेल. 5 बॉल संपलेत, 1 चेंडू मैदानावरती बाकी आहे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली ती ऋतिक पाटील या खेळाडूची, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर त्याला आता मैदानाचा बाहेर यावं लागते. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन सिद्धांत तांडेल मैदानाच्या आतमध्ये जाते. त्याची माफ करा देवेंद्र पाटील आहेत. देवेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. खरं तर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. गोलंदाजी सरस होताना पाहायला मिळते आणि जो मनसुबा होता ना टॉस जिंकाल
खरं तर टॉस हरल्यानंतर फलंदाजी वाट्याला आली आणि बोर्ले संघामध्ये चांगले चांगले फलंदाज ते जाणलं खरं तर वारदोली टीमनं आणि त्यानंतर चांगली बॅटिंग केली, चांगली इनिंग साकारली आणि गोलंदाजीची वेळ आली. गोलंदाजीमध्ये सुद्धा भरीव कामगिरी देताना पाहायला मिळाली विकास आरिवले आणि त्यांची टीम. यावेळेला फिल्डिंग थोडीशी खराब होती परंतु एकच धाव बॉलवरती मिळाली जाईल. एका धावेच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 14 सुद्धा होते समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये गरज असेल ती 25 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. चला पंचांना विनंती असेल मॅच चालू करायची. शेवटचे 6 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. शेवटचं 1 षटक मैदानावरती बाकी आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. गोलंदाज रोहन भोपी आपल्याला रोम भोपी मैदानाच्या आपल्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज देवेंद्र पाटील. स्ट्रायकर एंडवरती 6 चेंडू आणि 25 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती पासून षटकार चौकार षटकार चौकार तुम्हाला टांग मारावे लागतील. किमान 4 षटकार इथे खेचावे लागतील. यावेळेला खोलवर टप्प्याचा हा बॉल सन्मान दिला. फक्त एकच धाव आहे चेंडूवरती मेल परंतु इतके दुःखे से अभी काम चलने वाला नाही आहे. आणि त्यानंतर मात्र एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या धावसंख्येवरती. आता 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज रोम भोपी गोलंदाजी मार्कर तयार. हा चेंडू अगदी जवळची आहे. भार्गवी 2 गावं एका बाजूला बोरले आणि दुसऱ्या बाजूला वारदोली. खरं तर बरेचशा वेळेला एकमेकाच्या विरोधात ते खेळलेत. दोन्ही संघाला एकमेकांचे अस्त्र माहिती आहेत आणि त्यानुसार खेळ मैदानावरती केला. तो वारदोली टीमनं कमी धावसंख्येपर्यंत दुसऱ्या इनिंगमध्ये रोखलं. खरं तर बोरले संघाचं बरंचसं नाव आहे, बराचसा दबदबा आहे या बोरले संघाचा. परंतु त्या वारदोली संघ पण काय कमी नाही आहे. दोन्ही संघ तुल्यबल. 2 बलाढ्य 2 दादा संघादरम्यान चालू असलेली ही मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. आजचा 4था दिवस आहे या स्पर्धेचा आणि या 4थ्या दिवसातील दुसरी मॅच, पहिल्या राऊंडची दुसरी मॅच आपण मैदानावरती पाहतोय. एक सामना जिंकला टीम गावदेवी मोहपे संघानं. या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल तो गावदेवी मोहपे संघाच्या विरोधात दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. यावेळेला चांगला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विकास महेश पाटील त्या ठिकाणी विकेट किपर आहेत आणि त्यांनी पकडला झेल. फलंदाज होतोय या चेंडूवरती बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत तांडेल जाताना पाहायला मिळतंय. खरं तर आता वेळ निघून गेली. चेंडू बाकी आहेत मैदानावरती फक्त 2 आणि गरज आहे ती 22 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज. या सामन्यामध्ये औपचारिकता आता शिल्लक आहे. जवळजवळ ही मॅच जिंकली आहे ती टीम वारदोली संघानं. यावेळेला बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक येतात विकास चेंडूच्या खाली. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. गोलंदाज तयार. शेवटचा 1 बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय आणि हा सामना जिंकलाय टीम माहिरा 11 JAN1 बोरले संघाविरोधात खेळत असताना वारदोली संघानं. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय महेश पाटील ज्यांनी 38 धावसंख्येची भारदार खेळी केली. ते महेश पाटील ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला महेश आपण लगेच व्यासपीठावरती या. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर आपण पाहतोय संदेशजी पाटील यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. यानंतरची मॅच असेल त्यानंतर विनर आपण पाहतो. एका बाजूला टीम गावदेवी मोहपे आणि दुसऱ्या बाजूला वारदोली या 2 संघादरम्यान यानंतरची मॅच खेळवली. दोन्ही टीम कॅप्टनला त्यानंतर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर रवींद्र बाळकृष्ण पाटील
मोपे यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती या. बोर्लेचे आमचे रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत या व्यासपीठावरती केलं